तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मी स्वागत आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय घरूनच, कारण मी निघालो सकाळी पिंपळगावला. आज होती सुट्टी, खूप दिवसांनी म्हटलं मागे जाऊन आलो, पण आज पण जाऊन येऊ कारण काम आहे 4-5. तर मग मी निघालो आहे, कारण मोठी गाडी नाही म्हणून स्कूटीवर चाललो आहे. म्हणजे बाईक पण आहे, स्कूटी पण आहे, म्हणजे आवडेल ती घेऊन जाऊ. गीतूला नाहीच होतं, पण गाडी नसल्यामुळं नाही ते, तर मग गीतू आणि पिल्लू घरी थांबतंय, कारण मोठी गाडी घेऊन गेला मुंबईला, त्यामुळं मग काही जाता येत नाही. आता मी निघालो आहे, मग मी चाल लवकर, टाइमपास नको करू. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. मला कॉपरेट लागेल गाणं लावलं खरंच का? हो, मग यूट्यूबचं कॉपरेट लागतं ना. मित्रांनो आलो, पिंपळगावला पोहोचलो. आलेलं पहिले ऋषीकडेच आलो, आणि लास्ट टाइम मी गाडी दाखवलीच पिंपळगाव आल्यावर, घराबाहेर उभी होती पण तू नव्हता. मित्रांनो आपण गेलो डिलिव्हरी घ्यायला, म्हटलं आज चला गाडीमध्ये बसलोय. प्रचार चालू आहे. गावात फिरवलं नसेल येत माझ्या, मग खूप मजा येते. ऑन रोड काढली की नाही? ऑन रोड मग जमानला गेली तर गाडी, आपण जाऊ ना बाहेर फिरायला. जाऊ मुंबईत मुंबईला, विषय नाही. येतील थोड्या वेळाने, मग जायचं का? आकाश भाऊ. मित्रांनो आलो, पिंपळगावला पोहोचलो. आल्याला डायरेक्ट डिवकडे आलो. डिगू म्हणतात तुला चहा पाचतो मस्तपैकी. आता आम्ही तिथं पहिले चहा प्यायचो बंडू काकाकडं, तर फेमस चहाकडं आलो आम्ही. हे आमचे बंडू भाऊ, हे आता आम्हाला चहा पाजणार आहे. शेजारी ते काका बसले, ते आमच्याकडे 5 होते. मित्रांनो ऋषीभाई आलाय परत घ्यायला. मी पारा होतो सकाळपासून, म्हणजे ऋषीन सोडल्यानंतर आलाय परत घ्यायला. मस्त बाई तर कपडे बिपडे चेंज करून आला. हां 6 वाजेपर्यंत ना. अच्छा बरं ठीक. आणि ऐक ना, मला तुला डिटेल हिशोब टाक आणि टोटल हिशोब टाक, तू टाकून देतो रात्री. झाली झोप? कोणती झोप? काम करायलो. कपडे बिपडे बदलून आला होतो परत. आपण सोबत होतो नाही. भूक लागली होती, चाललो आम्ही जेवण करण्यासाठी भोले पंजाब हॉटेलला. फेमस हॉटेल भोले पंजाबला. तुम्हाला दाखवते दाखवा मित्रांनो, हेच ते भोले पंजाब. मित्रांनो हेच ते निफाड तालुक्याचं सर्वात फेमस हॉटेल, जे की आमच्या गावातलं आहे. बसवा मित्रांनो, बसलो आहे इथं. ऋषीबाईचं वजन हॉटेलमध्ये जरा त्याने आम्हाला पर्सनल लाईक फॅमिली रूम खोलून दिला आहे. बाकीचे सगळे बाहेर आम्ही मस्त रिलॅक्स मी दोघांना गप्पा मारायचे म्हणून मध्ये बसवलं आहे. गावच्या राजकारणाचा फायदा. अरे खाय थोडंसं खाय, काय आजारी बिजार नाही, काही नव्हतं. मित्र येतात खायचं ना सोबत. मित्रांनो आलो आहे फायनली. ही जी फेमस भोले पंजाबची शेवभाजी, त्याला जोडी आम्ही ती थोडी स्पायसी व्हेज कोल्हापुरी. चिकूच खाणार दोन्ही प्लेट, मी काही जेवणार नाही. अरे तुम्ही रोज आम्ही काही नव्हते खा आमच्यासोबत. घरी ना बरं खायला. घरी येईल रात्री. एक दिवस गोळा आज पण चालू केला असं, पण एक दिवस काय होत नाही. मित्रांनो सगळ्यात फेमस शेवभाजी. हा सुकून काय आवडतं. डॉक्टरने गोळ्या दिले काय होत नाही. मित्रांनो नाशिकला एवढं हॉटेल मी जेवण करतो. मी आत्ता पण नाशिकचे अर्ध्याच्यावर हॉटेल हे केले, म्हणजे गावातल्या ह्या हॉटेलची टेस्ट आहे कुठंच नाही. मित्रांनो एक नंबर. काल सुरुवात नको विचार करू, एक भाकर नाही होत नाही. ती कुठं तरी कळणार पण नाही ती भाकर. मित्रांनो झालं आहे जेवण. खुशबाईंनी जेवण कमी केलं, दाल खिचडा मागवला, तुम्हाला ते पण नाही खायचं. तडका टाकायचा पाहिजे. जरा पिंपळाला चक्कर झाला. म्हणजे पिंपळाचे पब्लिक ब्लॉग पाहतीच माझा, पण त्यांना नाही सांगत मी. म्हणजे बाहेरून ना पब्लिक ज्यांचं काही चक्कर आला पिंपळात नक्कीच बोलू पण जरा थांबा जेवण, कारण तिथे शेवभाजी ट्राय करा. आणि कशी दूध शेवभाजी साधी नाही, दूध शेवभाजी कशी लागते ती कमेंट करून सांगा. एक नंबर. येऊ खुशबाई मग हां चल भेटू. हां येतो पुढच्या गुरुवारी. हां तर परत रिटर्न जायचं आता. का बरं? माझं हेल्मेट तिकडे ठेवलेलं आहे. मित्रांनो आलो, पोचलो घरी फायनली. घरी आलो, तुम्ही झोपेल होता. तो बघा मित्रांनो गाडी घेऊन झोपलाय त्याच्या हातात. मित्रांनो आलो पिंपळून घरी. आता निघालो लगेच लग्नाला. मी तो बावीसच्या इकडं म्हणजे पाहुण्याचं लग्न होतं, तिकडे निघालो. माझ्याकडे नाही, मोबाईल अजिबात यायचं नाही. नाही नाही काढून ठेवला, मी घेणार नाही. मी आता सांगतोय. म्हटलं काढून चल पटकन चाल का, आता 7 वाजून गेले. येऊ का मम्मा?
ओके बाय. तू काय झाली पिंपळावरून? आपण दोघं बरोबर झालो ना. हाय माझ्या अंदाजे विभूचं हे पहिलं लग्न आहे माझ्या हिशोबाने तरी. चला त्यांना भेटून घेऊ. हा त्यांना भेटून घेऊ. ब्लॉग मी राहिलो होतो म्हणून परत आलो आम्ही. भेटायला आलो मुलामध्ये पण घ्यायला आलो. चाल येऊ मग. ओके ओके एकदम कॉंग्रॅच्युलेशन. जेवण बिवून झालं एकदम मस्त झालं. घरी या. आर की गलियां बागों की कलियां सब रंग रलियां पूछ रही है कि हर क्यों आई. मित्रांनो मी त्याने एका गाण्याची फरमाईश केली आहे आणि ते आता वाजवणार आहे. अमिताभ बच्चनचं ओल्ड सॉन्ग. मेरी जान मुझे खबर है अरे बापले एवढी मजा अच्छा एवढी बस चला मित्रांनो निघालं लग्नामधून आता आवरलंय. दादा आलो एकदम जे मुक्तधामचं एकदम फेमस मसाला दूध आहे खूप वर्षापूर्वी म्हणून तिथं आलोय पहिला. एकदम खतरनाक. 8 फूड आपले 90 झाले का सर? हो काही वाटत तुम्ही सगळं एवढे केळ खायला बसले त्याला पण खाऊ घालतो. मग केळच आहे ना काही. तुम्ही त्या दिवशी केक खाऊ घातला मग. मी एवढं चाटवलं फक्त. केळ जास्त नाही रे तरी काय अडचण. काय रे हा केळ खातो पण मग मी चाडूशाला गपचूप ऑर्गॅनिक केळ आहे म्हणा आमच्याकडे. चांगलं केळ आहे. आम्हाला त्रास नाही होणार. तेव्हा त्याला अजून केळी पाहिजे की तुझ्यामुळं त्याला माहिती तेव्हा त्याला चिडतो बघतो. त्याला माहिती ते केळीचे झाले. हो त्याला रे केळी- त्याला हा, कळतं ते त्यातून तू बघितलं खाऊ होतं घातलंय. त्या तू फेकते कसं बघते ते बघ. रात्री लागणार इतकं लेट आलो आपली- झोपलो आम्ही. मग सकाळी उठलो तर बघितले म्हटले रे दाय केळ खाऊ घालते पिल्लूला. आपली थापडी बबडी आपली अगं चौथं आहे मम्मी. खोट नको बोलू. हे बाय 1 नाही चिकू एवढं. 2 हे बाय मित्रांनो किती केळ होती याला बघा. 1 2 3 4 काही सगळे नव्हते जे आता पांढरे तोडले. तू एकच खाल्लं. हे जरा काही ते बाय ते तुझ्यामुळं शिंका मारता येते केळ खाऊ त्याला. पप्पा आज काय तारीख आहे? नाही माहिती. उद्या 2 तारीख आहे का? नाही पॉलिसी रिन्युअल करायची. 28 तारीख आता त्यांचा फोन येईल. आज झालंय 2 तारखेला 2 तारखेला त्यांचा फोन येईल रिन्यूअलला. ऐका मी पुढचं काय सांगू माझं पूर्ण ऐकून घ्या नाही, ना. नाही. त्यांचा मेसेज आले त्याने लिंक देतात रिन्यू करायला. मी त्याच्यावरती क्लिक केलं का ते म्हणतात पेंडिंग पेमेंट्स पूर्ण करा. कोणती पेंडिंग पेमेंट? पेंडिंग तेच म्हणते. नंबर नाही असं केलं का ते लगेच आवाज करतं. विभू इथे नवीनच पाहिलं मित्रांनो. विभू चल आंघोळ जाऊ आपण. चल अहो खरंच तुम्हाला आंघोळ घालता येईल त्याची. मी त्याची आता पायावर आंघोळ नाही घालत. बसून देते मस्त त्याला. चल आंघोळीला जाऊ आपण. आंघोळीला बुर नाही आंघोळीला नाही आंघोळीला दे टाकी दे विभू थांब. चावम्या तकू नाही करत. देता का? मला देतो ना दे पाहते नाही देत रे. तुला देता का? मग दे बाबू
बबू हो बबू पादे पादे ना मगाशी नाही तुम्हाला म्हटले तर गाडी दिली होती. बबू, पादे नाही तुला फोन करायचा होता. पण मगाशी दिली आहे मग तुला तुम्हाला विचारलं. चल बाय कर, बाय टाटा कर ब्लॉग मी. ए, टाटा टाटा कर, कर बबू. टाटा कर, टाटा कर टाटा कर, टाटा कर, टाटा कर टाटा. कल टाटा कर. मित्र म्हणा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा. बोला ना काही दिवसांनी बोलतो भेटू पुढच्या vlog मध्ये. तर मित्रांनो ब्लॉग कसं वाटला कमेंट करून सांगा. काही नाही, काल पिंपळावला गेलो, कामं पण होते, रिस्टोर फिरलो, मित्रांमध्ये भेटलो. आणि म्हणजे का पिंपळावच्या निवडणुका लागलेल्या 3 तारखेला 2 तारखेला मतदान तुम्हाला सर्वात माहिती आहे. प्रत्येकाची ते मतदान असेल, निवडणुका असेल. टाटा ना. नाही मित्रांनो, मस्त विचारपूर्वक मतदान करा. आणि सर्वांनी पार्टी वगैरे पक्ष बघून मतदान करू नका. तुमची पुढची प्रगती, तुमचं पुढचं भविष्य बघून मतदान करा. तुमचे काम होतील अशा ठिकाणी मतदान करा. गावच्या लोकांनी टाटांना मतदान करा. म्हणून मी पण काल पिंपळावर गेलो होतो, थोडेसे कामं होते. मग थोडा वेळ टाइम स्पेंड केला पिंपळावरला. शांत आलो की तुझ्या भावाच्या लग्नाला गेलो. गीतूच्या भावाच्या मित्राचा. तर मग तिकडून आलो, झोपलो. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि यावेळेस व्लॉग थोडासा लेट आहे मला माहीत आहे, कारण सुट्टी नसल्यामुळे प्रॉब्लेम येतात व्लॉगचे मित्रांनो. बाय गाईज. चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉग आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा.